हेबी वारला खेचे हाणला जातो सीमारेषे पार. चार चेंडू 4 चौकार. पुन्हा एकदा 5व्या चेंडूमध्ये चौकार मारण्याचा निर्धार. काय खेळले सर, काय खेळले. पुन्हा एकदा सिंहला चेंडू बॉल जातो ऋषीशरसले पार. येतो चौकार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली बाउंड्रीची वेट. पुन्हा एकदा चौकार. 40 3 प्लेयर बाहेर होते ना. फिल्डिंग चुकीची आहे सगळी. कॉमेंट्री वाटते भारी. असं एकट्यानं किती बोलणार काय बॉल बाहेर मारण्याचा प्रयत्न या लीग मध्ये आलेले आहेत. मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. कीपर पळतोय बॉलच्या मागे. अग्गबाय चौकार. नाही काय फिल्डिंग केली भावा. आपण सरांची बॅट अशी बल्लेबाजी करायची सर. नाही थोडं बघून घ्या. अगबाय मारला ना, आणि असा तसा नाही मारलाय. जल्लोष होते रत्नागिरीचे चिपळूण. जल्लोष होते रत्नागिरी चिपळूण. हवा मारतो उचलून. खूपच वरून टाकला आणि वरून गेला म्हणजे अंपायरने खोलले. संधीचा सोला करण्याचा प्रयत्न, पण बॉल आणलेला आहे सीमारेषेच्या अलीकडे. पुन्हा एकदा हवे चेंडू आणि अनुसरांची विकेट. मोठी विकेट मिळालेली आहे. ती इचलकरंजी मास्टरला बघूया कमबॅक करतात. आकाश पवार जाणारा खेळाडू अक्षरशः ग्राउंडमध्ये आनंदाची वेळ आणि वेळ केला तर आकाश पवार ग्राउंडमध्ये एंट्री करतो. गणेशला आमच्या उद्या कप सिरप नुसतं मोठ्यानं आनंद द्विगुणित करण्यासाठी आकाश पवार खूप स्कायने मारलाय. मागे मागच्या दिशेने मारलाय. चेंडू जातो सीमारेषेकडे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. 2 रन मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चौकार मारून सरांनी वन साइड केलेली आहे मॅच. आकाश काय मारला भावा, काय मारलाय ऑफसाईडच्या दिशेने. गंगारी चौकार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉल घेतली बाउंड्रीची वेट. पुन्हा एकदा चौकार. त्यामुळे मुली मस्त ऍडमिशन घ्यायला ग्राउंड मध्ये. पाहिजे कमेंट मध्ये की वाद घालणे. वाद नॉर्मलच चालू आहे ना गेम. सकाळी दूध लावून कुणाच्या पण गाडीला गेले. मला सांगायला आनंद होते. वॉरियर्सच्या डगावनी लक्ष द्यावे.
काय म्हणतो त्यांना एकदम सुरेख वेळे आकाश पवारची बॅटिंग बघताना हे बॉलर तेवढा चांगला वाटला मला. अफान सरांच्या बॅट मधून येतोय आपलातून शॉट पण फिल्डर करताय बॉल. कधी लास्ट टाइम 6 महिन्याखाली बॅटिंग केली मारलाय भावाने षटकार. चौकार चौकार बाय मिस्टेक. काय आपलातून खेळतोय आकाश. बॉलिंग मला आनंद वाटतोय तुझी बॅटिंग बघून. सगळ्या पाय व्यवस्थित ठेवला ना काही स्कोर होत नाही. म्हणजे स्लॉट मध्ये जे एकदम भारी त्यांच्या व्यवस्थित चेक कर. नाही रे घडिंगलाच आलं तेव्हा एवढी भारी प्रयत्न होता आकाशचा. मिस होतोय आणि एकच धाव होती. हारले पण यांना 40 रनामध्ये रोखला. जो वॉरियर्स अरे यार संजू गाडी देता येते अफान मी तिला कॉल करते. जो वॉरियर्सला हरवलं. कॅप्टन अफान ऑन स्ट्राइक मियाभाई दिखावा कमाल. 4 ओव्हर मध्ये चेस केले. दोघांची 1-1 झाले. मग आता 40 रनामध्ये जर अडवलं तर हे पहिलं जाणार. काय नाही 70-80 आणि एक टीम आलीच नाही. एका टीमवर डिसाइड होतं पूर्ण. मियाभाईने केला एक कट आणि येतोय एक रन. पुन्हा एक युनिव्हर्सिटी खेळणारा खेळाडू आणि बॉल घेऊन येतोय. मारला चेंडू फुल टॉस फुल टॉस करण्याचा प्रयत्न. आणि विशेष करून आपल्याची डाव टाकायची. लॉंग ऑफला पाहिजे होता. संगणामध्ये लागतील. काय म्हणणार 19 झाड पण लावत नाही. चांगला यॉर्कर खोदून काढला होता. 19 पण सरळ चांगली अचूक लाईन लाईन बॉलिंग करताना सकाळपासून 19 सडत होतं प्रत्येक बॉल बॉल 19 सड काय आकाश म्हणतोय मी संधी देणार आहे कारण बॉल लय पळत आहे. बाउंड्रीच्या दिशेने जात होता हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण करतात फिल्डरने. गेले वाटते सेपरेट बदलून सकाळपासून इकडेच आहे. कॉलेजला सुद्धा आलं नाही आज. लोक कोणीच हालत नाही. चौकार बाबू. ते 2 फिल्टर लावलेत ना तिथं काय तेवढे नाही. बादशाह ओ बादशाह हे गाणं लावा डीजे बाबू. फिल्डर इथं लागते तिथं मारतो प्रत्येक बॉल. ग्राउंड एड जरी आला बादशाह म्हणला. बादशाहने मारला षटकार. जल्लोष होतोय रत्नागिरी चेतून. पुन्हा येतो भावा मारतो उचलून षटकार येतो भावनो. 16-17 5 ओव्हरची समाप्ती. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 68 धावा. या ओव्हर मध्ये आले 16 रन. आकाश पवारने 1 बाउंड्री आणि 1 षटकार मारला. आणि आता रन जिंकण्यासाठी जल्लोष करण्यासाठी पीएमएस वॉरियर्सला 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. वन साइड डॉमिनेशन औषध दाखवली होती पीएमएस वॉरियर टीमने. प्रकाश चषक जिंकण्याची दावेदार असलेली ही टीम. अफान बघूया विनिंग शॉट कोणाच्या बॅटमधून येतोय. असलं म्हणत जाणं बाबा असलं ते कॉम्पिटिशन. मियाभाई छोड़ दिया बॉल. यू किलस नको म्हणला. नको नको. पुन्हा एकदा वाईडची हॅट्रिक. मियाभाई व्हायला प्लेअर लय मस्त आहे. जाऊ द्या नाही चेस चेक रत्नागिरीचे चुपून
खेळून दणदणे कडकडे षटकार या कोणी आणलंय? षटकारासोबत त्यांनी माहित झालंय वन साईड I've been learning Spanish on Duolingo. इचलकरंजी मास्टर टीमने फोटो काढण्यासाठी संपलं. पेंडरकडे यावी. 2 मॅच कमी झाले आज. चांगले खेळणार आहोत तुम्ही पण दिवस असतो आणि केएनएस वॉरियर साठी जीआरडी लिहितो केएनएस वॉरियर साठी जीआरडी लिहितो कि बार कोई हरा सके किसमें वो दम नहीं बार कोई हमें हरा पाए किसमें वो दम नहीं हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं आयला जीआरडी लिहितो म्हणाले आणि काय डायलॉग कॉपी सांगायला मी विजयच बोलत होतो आणि पुन्हा भेटू सेमीफायनल आणि फायनलसाठी आज दिवसाची समाप्ती विश्रांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या दोन्ही अंपायर त्यांचं मी प्रकाश शक्तमोडीतर्फे खूप खूप आभार मानू इच्छितो 2 दिवस अचानक तुम्ही आमच्यासाठी झटले त्यांच्यासाठी